हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शेतकरी संघ या सगळ्या निवडणुकामध्ये मला वाटतं आता आमच्याशी कोण सामना करू शकेल असं चित्र आज या जिल्ह्यामध्ये नाही. आणि राहिला विधानसभेचा प्रश्न, त्याबद्दल दादा आपल्या मनोगतामध्ये त्याबद्दल सांगतील. आणि आपल्या या संपूर्ण गटाच्या मागं आम्ही सगळीजण हिमालयात उभं राहू. कुठलंही तुमचं संकट हे आमचं संकट आहे समजू. कारण PN साहेबांचं आणि माझं एक वय असल्यामुळं राजेश पाटील आणि राहुल पाटील हे दोन्ही आम्हाला मुलासमान आहेत. या मुलांचा सांभाळ करणं, त्यांना ओट्यात घेण्याचं काम आज आम्ही करतोय. आणि म्हणून कोणतंही मनामध्ये शंका न आणता रात्री बेरात्री कोणत्याही प्रसंगासाठी तुम्ही आम्हाला हाक मारा. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी सगळी माझ्यासह आपण हजर राहू, एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या या सडोली भूमीमध्ये आलेले आहेत. ज्यावेळा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले होते, विलासराव देशमुख साहेबांच्याबरोबर आम्ही अनेक वेळा या भूमीमध्ये आलो. पवार साहेबांच्याबरोबर आपण संपतराव पवार पाटलांच्या 75च्या निमित्त